नमस्कार मित्रांनो, जर आपण आजूबाजूच्या पेट्रोल पंपावर नजर टाकली तर असं वाटत आहे की पेट्रोलचा आता दुष्काळ पडला की काय. लांबच लांब रांगा आणि लोकांमध्ये असलेली भीती आणि त्यात सोशल मीडियावर फिरणारे युद्धाचे मेसेज. नक्की काय होते? पेट्रोल खरंच संपणार आहे का? तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. भारतामध्ये मुख्य 3 कंपन्या आहेत ज्यांना आपण OMC म्हणजे ऑइल मार्केटिंग कंपनी म्हणतो. त्यामधील पहिली IOCL म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, दुसरी BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि HPCL म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. या कंपन्या कच्चे तेल परदेशातून आयात करतात आणि आपल्या रिफायनरीमध्ये त्यावर प्रक्रिया करतात आणि मग ते पेट्रोल डिझेल स्वरूपामध्ये स्थानिक डेपोमध्ये वाटे लावत असतात आणि तेथून टँकरद्वारे ते इंधन तुमच्या गावाच्या जवळील पेट्रोल पंपावर पोहोचवत असते. आपण जे सध्या पेट्रोल पंपावर रांगा बघत आहोत तर त्याचं मूळ कारण म्हणजे पेट्रोलची कमतरता ही नाहीच आहे, कारण आपल्याकडे पेट्रोल डिझेलचा साठा उपलब्ध आहे. मग जर साठा उपलब्ध असला तरी रांगा इतक्या मोठ्या प्रमाणात का लागत आहेत या मागचं आपण कारण समजून घेऊ. तर याचं मेन कारण आहे या कंपनीचा व्यवहारामध्ये झालेला बदल. व्यवहारामध्ये नेमका बदल काय झाला तर आधी जे पेट्रोल पंप डीलर होते ते त्या कंपन्याकडून पेट्रोल उधार आणून 3-4 दिवसानंतर त्याचे पैसे जमा करत होते. पेट्रोल त्यांना क्रेडिटवर मिळत होतं, पण आता त्या व्यवहारामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता यामध्ये बदल असा केला की त्यांनी उधारीवर पेट्रोल देणं बंद केलं. आधी तिथं कॅश जमा करावी लागत आहे, नंतर ते त्यांना पेट्रोल देत आहे. आणि या व्यवहारामध्ये बदल करण्याचं कारण की जागतिक पातळीवर आता तेलाचे भाव वाढलेलेच आहेत, पण तरी सरकारचं धोरण असं आहे की भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले नसले पाहिजे. त्यामुळे या तेल कंपन्यांना प्रत्येक लिटर मागे काही तोटा स्वतः सहन करावा लागत आहे आणि हा तोटा भरून काढण्यासाठी ही तेल कंपन्या डीलर करून आधी कॅश आता ऑर्डर घेत आहेत आणि नंतर त्यांना पेट्रोल किंवा डिझेल पुरवत आहेत. त्यामुळे जोपर्यंत डीलर ऑनलाईन पेमेंट भरत नाही तोपर्यंत त्याचे पेट्रोलचं टँकर पेट्रोल कंपनीकडून निघत नाही आहे. आणि त्यामध्ये झालं असं की मध्ये काही दिवस सुट्ट्या आल्या होत्या, त्यामुळं बँकेचा व्यवहार ऑनलाईन पेमेंट काही डीलर करू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोलची कमतरता पडली होती. काही पेट्रोल पंप डीलरनी त्यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलं असे बोर्ड लावले होते. तर या सर्व गोष्टी पाहून लोक घाबरून गेले आणि त्यांना वाटलं आता पेट्रोल संपत आला आहे किंवा संपणारच आहे. त्यामुळं लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे कोणते पेट्रोल चालू होते तिथे रांगा लावत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल भरून घेत आहेत. बऱ्याच पेट्रोल पंपावर एकाच वेळी जास्त प्रमाणामध्ये गर्दी आली होती आणि त्यामध्ये भर घालण्यासाठी सोशल मीडियावर काही फेक आणि खोटे मेसेज पण येत होते की पेट्रोल आता संपलेला आहे, थोडा साठा राहिलेला आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आणि गरजेपेक्षा जास्त पेट्रोल त्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे आणि यालाच पॅनिक बाईंग म्हणतात. यामुळे विनाकारण टंचाई निर्माण. तर मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा मुद्दा, या परिस्थितीमध्ये घाबरण्याचं काही कारण नाही. भारत सरकारने स्पष्ट केले आहे की इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि तेल कंपन्यांकडे पण पुढील अनेक आठवड्याचा साठा उपलब्ध आहे. ही फक्त त्या व्यवहारामध्ये झालेल्या बदलामुळे आणि केवळ पैशाच्या देवाणघेवाणमुळे झालेली तात्पुरती थोडीशी अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील 2-3 दिवसांमध्ये पुन्हा सुरळीत साठा होणारच आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की तुम्ही गरजेपेक्षा जास्त पेट्रोल नका भरू, कामापुरतं पेट्रोल भरा आणि विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करू नका. जर तुम्ही संयम ठेवला तर ही रांगा एका दिवसामध्ये गायब होते. आणि त्याचबरोबर सोशल मीडियाच्या विकणाऱ्या कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.